परिशिष्ट 9वे. बॅरिस्टर सावरकरांचे डॉक्टर आंबेडकरांना आमंत्रण. श्रीयुत डॉक्टर आंबेडकर यांसी महाशय, गेली 5-6 वर्षे रत्नागिरी नगरात पोथीजात जाती भेदोच्छेदक आंदोलन बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपल्या हिंदू धर्माच्या आणि हिंदू राष्ट्राच्या मुळासच लागलेली ही जन्मजात म्हणविणाऱ्या पण पोथीजात असणाऱ्या जातीभेदाची कीड मारल्या वाचून तो संघटित नि सरळ होऊन आजच्या जीवन कलहात टिकाव धरू शकणार नाही, याविषयी मलाही मुळीच शंका वाटत नाही. आपल्याप्रमाणेच नि आपल्या इतक्याच स्पष्ट शब्दांत मी अस्पृश्यता प्रभृती अन्याय्य अधर्म्य नि आत्मघातक अशा अनेक रूढींची ब्याद पसरविणाऱ्या या जन्मजात जातीभेदास निषेधित आलो आहे. सोबत माझे 2-3 लेखही धाडित आहे, वेळ झाल्यास पाहावे. परंतु हे पत्र मी जातीभेदाविषयी शाब्दिक निषेध वा चर्चा करण्यासाठी घालीत नाही. या पिढीत हा जातीभेद मोडण्यासाठी हिंदू समाज प्रत्यक्ष कार्य असे कोणते करू इच्छितो याची काही सक्रिय हमी, प्रत्यक्ष पुरावा, मनोवृत्ती पालटण्याची निर्विवाद साक्ष आपणास हवी आहे, असे आपण मसूरकर महाराजांशी झालेल्या भेटीत बोलल्याचे समजते. अस्पृश्यता व जातीभेद मोडण्याचे दायित्व अर्थात रिस्पॉन्सिबिलिटी स्पृश्यावरच काय ते नाही. अस्पृश्यांतही अस्पृश्यता आणि जातीभेद यांचे प्रस्थ स्पृश्या इतकेच आहे. भट नि भंगी जातीभेदाच्या पापाचे भागीदार असून मनोवृत्ती पालटण्याची साक्ष दोघांनीही एकमेकांना दिली पाहिजे. दोघांनी मिळून पाप निस्तारले पाहिजे. दोष सगळ्यांचा, प्रमाण काय ते थोडेफार, अर्थात जातीभेद मोडण्याचे प्रत्यक्ष कार्य तिथेच उत्कटपणे नि यथार्थपणे झाले असे म्हणता येईल की जिथे ब्राह्मण मराठेच महाराबरोबर जेवत नाहीत तर महारही भंग्याबरोबर जेवतो. जाती अहंकाराच्या प्रपीडक वृत्तीपासून महारही इतका मुक्त नाही की त्याने केवळ स्पृश्य वर्गापासूनच काय ती मनोवृत्ती पालटण्याविषयी सक्रिय पुरावा मानण्याचा निरपराधी अधिकार गाजवू पाहावा. हे माझ्याप्रमाणेच आपल्यालाही अनुभवास पदोपदी आलेले असेल. नुसती शाब्दिक सहानुभूती नको, आता सक्रिय हमी काय देता ते रोखटोक ठरवून काय ते करून दाखवा. हे आपले मागणे न्यायच नव्हे तर उपयुक्त आहे. मीही गेल्या 5-6 वर्षापासून रोखटोक हेच काय ते कार्य हे सूत्र हिंदू राष्ट्रापुढे इतर प्रकरणी तसेच सामाजिक क्रांतीविषयी उठवित आहे. सूत्र व्यवहार ठरविण्याचा नि जन्मजात जातीभेद प्रत्यहीच्या आचरणात तोडून दाखविण्याचा प्रयोग माझ्या मते रत्नागिरी नगरात मोठ्या प्रमाणात नि त्या खालोखाल मालवण नगरात यशस्वी झाला आहे. प्रयोग हा प्रयोगशाळेतील एका कोपऱ्यात जरी यशस्वी झाला तरी त्यामुळे सिद्ध होणारी शक्यता नि नियम हे सर्वमान्य असल्याने तो त्या प्रमाणात यशस्वीच समजला पाहिजे. यासाठी आपण मागितलेला सक्रिय पुरावा काय करता ते दाखवा ची मागणी रत्नागिरीचा जाती उच्छेदक पक्ष आपल्यापुरती तरी आपणास कृतीनेच घेऊ इच्छित आहे. वास्तव त्या पक्षाच्या वतीने हे आमंत्रण मी आपणास धाडित आहे. जातीभेद तोडण्याचा बहुतेक व्यावहारिक कार्यक्रम रोटी बेटी तोडण्यात सामावलेला असतो. जो रोटी बेटी तोडतो तो वेदोक्त बंदी वा स्पर्शबंदी तोडतोच तोडतो. बेटी बंदी तेवढी उरते, पण ती काही प्रत्येकाला तोडण्याची गोष्ट नव्हे. वधूवरांचाच तो पृथक प्रश्न. इतरांनी तसा मिश्र विवाह धर्मबाह्य वा बहिष्कार्य मांडला नाही नि त्या जोडप्यास इतर विवाहिताप्रमाणेच सव्यवहार्य मांडले म्हणजे संपले. वास्तव जातीभेद व्यवहारात तोडीत असल्याच्या कोणत्याही वेळी घाऊक प्रमाणात झटकन देता येईल असा निर्विवाद पुरावा म्हणजे त्यात रोटी बंदी प्रकटपणे अर्थात जाहीरपणे सोडून दाखविणे हाच होय. हे ध्यानात घेऊन आपल्या आगमनाचे प्रसंगी साधारण कार्यक्रम ठेवू. 1. आपण एका पंधरवड्याचे आत बाहेर सवडीप्रमाणे रत्नागिरीस यावे. येण्याचे आधी 1 आठवडा आगाऊ कळविण्याची तसदी घ्यावी.
2. पतित पावनामध्ये देवळाच्या भर सभा मंडपात सरासरी 1000 ब्राह्मण, मराठा, वैश्य, शिंपी, कुळवाडी प्रभृती अनेक स्पृश्य मंडळीचे प्रतिष्ठित प्रमुख नागरिकापासून तो कामकर्यापर्यंत सर्व वर्गाचे स्पृश्यासह ज्यात अस्पृश्य महार चांभार मंडळी जेवतात, इतकेच नव्हे तर महार चांभार मंडळी भंगी बंधूसहित सरमिसळ पंगतीत बसतात, असे टोलेजंग सहभोजन आपल्या अध्यक्षतेखाली होईल, अशी सहभोजनी श्री राजभोज, पतित पावनदास सकट इत्यादी पूर्वास्पृश्यांचे समक्ष निसह अनेक वार झाली आहेत. 3. आपली इच्छा असल्यास स्त्रियांचेही एक सहभोजन होईल. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रिया प्रौढनी तरुण आपल्या महार, चांभार, भंगी प्रभृती धर्मभगिनींच्या सह पंगतीत सरमिसळ जेवतील. 4. या सहभोजकांची नावे प्रकटपणे जाहीर वर्तमानपत्री प्रसिद्धीली जातील, ही अट मान्य असणारासच सहभोजनात घेतले जाईल. 5. येथील भंगी कथेकऱ्यांची किंवा आपणाबरोबर पूर्वास्पृश्य सुयोग्य कथेकरी कोणी येतील तर त्यांची कथा रात्री होईल. देवळात इतर कथेकऱ्याप्रमाणेच त्या भंगी कथेकऱ्यास ओवाळून रीतीप्रमाणे त्याचे पायीही शेकडो अब्राह्मण चांभार मंडळी दंडवत करील. श्री काजरोळकर यांचा तसा सन्मान गेल्या गणेशोत्सवी केला होता. 6. आपली इच्छा प्रतिकूल नसल्यास आपले एक व्याख्यानही व्हावे असा मानस आहे. 7. कार्यक्रमाची जागा पतित पावन मंदिर श्रीमंत भागोजी शेठ किरांच्याच सत्तेचे आणि सहभोजनाधिक प्रकरणी अनुकूल तेच भाग घेणार, त्यामुळे तिसऱ्या कोणाचाही संबंध तिथे पोचणार नाही आणि म्हणूनच नैबंधिक अर्थात कायदेशीर अशी कोणतीही अडचण येण्याचा संभव सुद्धा नाही. 8. सर्वात महत्वाची गोष्ट ही की अशी लहान मोठी 150 वर सहभोजने येथे झाली असतानाही नावे छापून भाग घेणाऱ्या हजारो सहभोजकांपैकी कोणाच्याही जातीने कोणासही जाती बहिष्कार्य ठरविलेले नाही. उलट सहभोजन हवे त्याने केले नाही तरी तो प्रश्न ज्याचा त्याचा. ते जाती बहिष्कार्य कृत्य नव्हेच, हेच येथील आजचे धर्मशास्त्र होऊन बसले आहे. ती वस्तुस्थितीही आपण समक्ष अवलोकालच. हा कार्यक्रम झाला म्हणजे हा राष्ट्रीय प्रश्न सुटला असे मानण्या इतका कोणीही मूर्ख नाही, पण तशाने वाऱ्याची दिशा कळते. आपणास काही सक्रिय आरंभ हवा आणि जर 6000 वर्षांच्या बलवत्तर रूढी 6 वर्षात एवढ्या प्रमाणावर इथे केवळ मनप्रवर्तनाने मोडता येतात तर इतरत्र येतीलही ही निश्चिती वाटण्यास हरकत नाही. एवढ्यासाठी आम्ही हे आमंत्रण देत आहोत. आम्ही हिंदू, आपण हिंदू या पिढ्यानपिढ्याच्या धर्मबंधुत्वाच्या स्मरणासह हृदयात जे उत्कट ममत्व उत्पन्न होते त्या ममत्वाने हे अनावृत्त प्रकट आमंत्रण धाडित आहे. आपला माझा काही वैयक्तिक स्नेहही आहेच, त्या स्नेहासाठी म्हणून तरी हे प्रेमपूर्वक आमंत्रण स्वीकारावे. आमच्या पक्षाच्या 2-3 प्रमुख पुढाऱ्यांच्या सह्या या पत्रावर त्यांच्याही उत्कट इच्छेस्तव घेऊन हे पत्र धाडित आहोत. कळावे, लोभ असावा ही विनंती. आपला वि. दा. सावरकर, डॉक्टर शिंदे, रा. वि. चिपळूणकर, MA, LLB, दत्तोपंत लिमये, BA, LLB, संपादक सत्यशोधक. आर्य समाज आणि भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर या पुस्तकाचे अभिवाचन समाप्त झाले.